गेम ऑन. पहिला चेंडू फेकेल जिथे फलंदाजी करेल देवसंघाचा वन ऑफ द ग्रेट हिरो आणि फलंदाज असणाऱ्या मयूर आणि एका बाजूला आपण फलंदाज पाहणार आहोत सागर पाटील या फलंदाजाला. ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय तो पळसपे संघाचा संघनायक वन ऑफ द हिरो शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न केलाय. शेकोटी आपण लगेच विजवायचा. राउंड विकेट. पहिला चेंडू फ्लिक केला चेंडूला. चेंडू डीप स्क्वेअर लेगला. वेलकम फॉर बॉल मयूर वाघमारे. वेंकटेशच्या मैदानाकडे आपण जाणार आहोत. गोलंदाज राजू ठाणगेला पहिल्या चेंडूवर एक चौकार दाखवलाय आणि या फलंदाजानं आपली आक्रमकता सिद्ध केल्या. तर गोट्या अंपायर पिक्चर अभी बाकी. याच मैदानाकडे आपण जाणार आहोत. तर पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या जिथे फलंदाजी करतोय मयूर वाघमारे. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहिला असेल ऑफ स्टिकच्या वरून जाणारा चेंडू. कुठलाही प्रयत्न केला नाही फलंदाजानं आणि आपण पाहिलं असेल एकूण धावसंख्या जिथे प्रयत्न करतोय मयूर वाघमारे आणि एका बाजूला फलंदाज सागर पाटील. गोलंदाज तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. फलंदाज प्रयत्न करतोय मयूर वाघमारे ज्याने 3 सामन्यामध्ये प्रत्येक संघानं अनेक सामन्यामध्ये विजय संपादन केले आणि तो 2 संघ पुन्हा एकदा आमने सामने. एका बाजूला मयूर वाघमारे आणि एका बाजूला फलंदाज सागर पाटील फलंदाज. गोलंदाज पळसपे संघाचा संघनायक वन ऑफ द ग्रेट हिरो अनेक स्पर्धेमध्ये ज्यानं खूप मोठे योगदान दिलंय तो राजू ठाणगे फलंदाज मैदानावर. राईट आर्म राउंड विकेट. हा चेंडू मयूर वाघमारेसाठी राजू ठाणगे. कोण विसरणार बदलापूर तालुक्यामध्ये होणारी मोठी स्पर्धा आणि राजू ठाणगे हा खेळाडू त्या मालिकावीर 4 व्हीलर कारच्या रेस मध्ये असलेला जोवेलीच्या स्पर्धेमध्ये तो खेळाडू पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे आपण क्षेत्ररक्षक मध्ये कोणती चूक येथे केली नाही. नजराना आपण पाहतोय. समोरचं दृश्य आपण पाहतोय. कोकण रेल्वेचा प्रवास करताना प्रवासी सरपंच चषकाचा यावेळी स्पर्धा पाहत असताना घड्याळामध्ये वेळ चालू आहे. यावेळी 2:21 आणि या सामन्याचा आनंद घेताना ट्रेन मधून प्रवासी करणारे आपण मैदानाकडे मोठा फटका. शेवटच्या क्षणी अंपायर सिग्नल येणे अपेक्षित. गो 6 रन. विनोद वाघमारे एक धाडसी संघनायक आणि धाडसीपणा दाखवलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी. ऑस्ट्रेलिया संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर एक असा संघ होता तो संघ नाणेफेक जिंकल्यानंतर महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करायचा आणि हे विनोद वाघमारेने दाखवून दिले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी. त्यांनी मगाशी सांगितलं क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो कोणी छोटा नसतो. मैदानावर जो जेव्हा त्यांचा खेळ दाखवतो त्यावरून तो मोठा आणि छोटा हा ठरत असतो. तर ही लढाई आहे त्या गुणवत्तेची. ही लढाई आहे त्या उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजी. ही लढाई आहे त्या मालिकावीर मध्ये रेस करणाऱ्या खेळाडूची. तर मैदान कोण गाजवणार याची सुद्धा चर्चा इथे केली जाईल. तर षटक फेकेल गोलंदाज रमेश पाटील. पळसपे संघाचं मोठे योगदान देणारा खेळाडू. क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे क्रिकेटचे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना खूप मोठे योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व अतिथी मान्यवर सर्व क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेटचे शौकीन सर्व खेळाडू सर्व क्रिकेट तज्ञ सर्व क्रिकेट समीक्षक एकच उद्देश एकच प्रेरणा एकच प्रयत्न या खेळाडूंकडून केला जाईल. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिले आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न नेहमी पूर्ण होत असतात आणि त्या 2 संघानं येथे स्वप्न पाहिले. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत फलंदाज मैदानावर सागर पाटील आणि फलंदाज संघर्ष करतो मयूर वाघमारे.
तर डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या मैदानावर अजूनही एका बाजूला आमचे डीजे मास्टर तर डीजे यश सुद्धा आमच्या समोर आहेत आणि एका बाजूला आमचे स्कोररच्या भूमिकेमध्ये महेंद्र पाटील असतील प्रमोद पाटील खूप मोठे योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा सरपंच चषक 2017 मालिकावीरचा मानकरी कोण असेल उत्कृष्ट फलंदाज कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज सर्वांना याची उत्कंठा आणि ही उत्कंठा शिगेला पोहोचते सर्व प्रेक्षक वर्ग सर्व क्रिकेटचे समीक्षक सर्व क्रिकेटचे तज्ञ या मेगा फायनलचा मनमुराद आनंद घेत असताना गोलंदाज तयार रमेश पाटील चेंडू फेक खेळ या वेळेला स्ट्रायकर एंडला फलंदाज असणाऱ्या सागर पाटील इज ऑन स्ट्राईक हा चेंडू आपण फलंदाजानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मयूर हा फलंदाज मैदानावर आहे त्याला साथ देणारा सागर हा फलंदाज मैदानावर पहिलं सत्र आपण इथे पाहतोय ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आले कोणते लक्ष मोठं नसतो जीत निश्चित हुई तो कार भी लड़ते हैं लेकिन बहादुर होने कहलाते हैं जो हारते वक्त भी मैदान नहीं छोड़ते तर कोणता संघ असणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा संघ या स्पर्धेतील प्रबल दावेदार संघ असणार आहे तर डाव्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी तयार सागर पाटील चेंडू फेकेल गोलंदाज रमेश पाटील सामना करेल मोठे प्रतिहल्ले चढवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाकडून केला जाईल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड सर्कल वेगाने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय थोडासा आक्रोश थोडासा राग त्यांच्या संघ सहकाऱ्यांकडून आणि त्यांच्या पाठीराख्यांकडून तर गेल्या वर्षीच्या चुका सुधारल्यात आणि त्या चुका सुधारून जो विनोद वाघमारेच्या संघानं जी एकजूट दाखवली जो प्रयत्न दाखवला त्यांचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल थेट वळणार आहोत आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे सामना करेल देवत आणि पळसपे पहिल्या सत्रामध्ये खेळणारा देवत संघ समोर राजू ठाणगे समोर सिद्धांत मात्रे आणि जी संदीपनं आपलातून फलंदाजी केली होती आणि त्यांच्या फलंदाजी त्यांची ताकद आहे आणि त्यांच्या संघाविरुद्ध खेळणारा धाडसी निर्णय असलेला संघ नाही या सत्रामध्ये फलंदाजी करतोय मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत गोलंदाजी करेल गोलंदाज रमेश पाटील चेंडू फेकेल स्ट्रायकर एंडला फलंदाज असणारे मयूर वाघमारे मागच्या सामन्यातील सामनावीर ठरला होता ते ट्रॉफीज देणं अजूनही बाकी आम्ही वेळ मिळाल्यानंतर निश्चित देऊ कारण वेळेचं बंधन या स्पर्धेला राईट मोर द विकेट चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात जस्ट वन रन दर एका धावेनं प्रवास इथे केला जाईल आणि 2 धावा सहज सोप्या पद्धतीनं पूर्ण धावा घेण्याचं धारिष्ट धावा घेण्याची धाडस एक प्रतिभावंत खेळाडू मैदानावर आपलातून कामगिरी करेल गोलंदाजाची कत्तल करेल आणि फलंदाजी करत असताना थैमान करेल हे सुद्धा चित्र पाहणं हे सर्वात गरजेचं अतिशय मोठा सामना रमणीय सामना दोन्ही संघ प्रबल दावेदार दोन्ही संघ संभाव्य दावेदार कसोटी असेल दोन्ही संघाची दोन्ही संघांना अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल रातोरात लखपती होणारी स्पर्धा हा चेंडू सरळ बॅटचा फटका क्षेत्ररक्षक तैनात सिद्धांत मात्र चेंडू फेकतोय आणि अतिशय चपलाईचा क्षेत्ररक्षक म्हणून या खेळाडूकडे नेहमी पाहिलं जातो आणि तो सिद्धांत मात्र मध्ये ज्या खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा तो मयूर वाघमारे आणि सागर पाटील फलंदाज अजूनही मैदानावर तर एकूण धावा गुणतालिकेवर धावसंख्या आपण पाहणार आहोत 16 धावा जिथे रमेश पाटील गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये राजू ठाणगेनं 10 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर रमेश पाटील हा खेळाडू चांगली कामगिरी बजावण्याचा प्रयत्न करतोय ते थेट आपण वळणार आहोत मैदानात जाऊया आपण मैदानाकडे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10 2 षटक समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघ या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना दोन्ही टीम आपण पाहिल्या आपण टीमचा फुल फॉर्म पाहिला तर TEAM T फॉर टुगेदर एकत्र E फॉर एव्हरीवन प्रत्येक जण A फॉर अचीव प्राप्त करणे आणि M फॉर मोर खूप काही तर तो प्रयत्न इथून या दोन संघाकडून केला जाईल तो प्रयत्न करताना दोन्ही संघाचे संघनायक क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे पाहुणे क्रिकेटचे अनेक खेळाडू क्रिकेटचे अनेक शौकीन ज्या सचिन तेंडुलकरनं 24 वर्ष भारत रत्न जागतिक सुपरस्टार 24 वर्ष क्रिकेटला सेवा दिली क्रिकेट मधली आपली विनम्रता शिकवली क्रिकेट मधली आपली संयमता शिकवली आणि क्रिकेट कसा खेळावा याचं उदाहरण हा तरुण वर्गासाठी आदर्श कोण विसरणार आपण पाहिलं असेल
2 एप्रिल 2011चा विश्वचषक जो धोनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मिळाला होता. 1983चा वर्ल्ड कप कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मिळाला होता. T20ची आपण एक विश्वचषक स्पर्धा केली. विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅट मध्ये विश्वचषक जिंकण्याचा स्पर्धा पाहतोय. निश्चितच एकच उद्देश, एकच प्रयत्न ते केला जाईल, आपला भारत कसा नंबर 1 होईल. तर मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. हा चेंडू आपण पाहिला असेल, अंपायर सिग्नल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर आणि डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्यानं आम्हाला इशारे केले. वाईड बॉल +1. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 21 धावा. जिथे विनय गवंडी गोलंदाजी करत असताना आपल्या मोठी कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. देवस संघाची धावसंख्या 21. गोलंदाज विनय गावंडी. आपण पलसपे संघाचा धुरंधर खेळाडू. चेंडू फेकेल, सामना करेल मयूर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फासा बॅटच्या पट्ट्यात आल्याने हुकूमत दहशत निर्माण करत असताना बॅट मधून मोठे फटके केव्हा येतील आणि आपण या वेळेला पाहतोय व्हॉट एक्झॅक्टली हॅपन आणि पंचांचा इशारा, वाईटचा कॉल. स्कोर मूव्स ऑन +1. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर या वेळेला ताजा क्रमवारीचा आढावा घेतला तर धावसंख्या ती 22 या धावसंख्येवर. मैदानावर संघर्ष केला जातोय. जेवढा संघर्ष दमदार तेवढं यश निश्चित. आणि हा प्रयत्न दोन्ही संघाच्या संघनायकाकडून स्वप्न पाहिले. दोन्ही संघाच्या संघनायकानं गोलंदाज तयार. विनय गवंडी राईट मोर द विकेट. ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू लॉंग ऑनला, स्टेप टू द लॉंग ऑन आणि राहुल बायकरला हा झेल टिपलाय आणि एक सफलता मिळेल ती पळसपे संघाला. तर पळसपे संघाचे बिग सपोर्टर पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले बायकर साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाकडे आम्ही निश्चितच जाणार आहोत. जिथे आपण पाहतोय पहिला गडी पारितोषिक येणारे अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. डान्सिंग स्टाईल अंपायर गोटे सुद्धा अनोखी आदत दाखवणार, त्यांना सुद्धा आम्ही इथे वेळ देणार आहोत. तर निश्चित मोठा सामना, पहिली सफलता विनय गवंडीला मिळते. धावसंख्या असताना 22 या धावसंख्येवर नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 विनोद वाघमारे मैदानावर. विनोद वाघमारे मैदानावर. सागर पाटील, मयूर वाघमारे इथे बाद झालाय. षटक फेकेल गोलंदाज विनय गवंडी. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 10. राईट मोर द विकेट. पंचांकडे जोरदार अपील मध्ये उत्साह होता. यावेळेला आपण पाहिला असेल 2 फलंदाज एकत्र आले. तिसरं षटक जिथे पाहतोय आपण यावेळेला चित्र एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. खेळाडू वृत्ती दाखवली. फलंदाजांना मैदान सोडलाय. पहिल्या षटकामध्ये राजू ठाणगेनं 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये रमेश पाटीलनं 10 धावा आणि तिसरं षटक फेकते विनय गवंडी हा गोलंदाज. विद्युत प्रकाश चौथातील स्पर्धा सरपंच चषक 2017 स्पर्धेचे आयोजक विश्वास भगत साहेब, जितेंद्र भगत साहेब असतील. खूप मोठे योगदान नितीन भगत साहेब आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द आणि गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द आणि तसेच उसरली गावातील तरुण वर्गाचं खूप मोठे योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण इंडिया क्रिकचा आम्ही इथे आभार मानतोय. त्यानंतर संपूर्ण आमचे डीजे ऑपरेटर डीजे जितू त्यांची संपूर्ण टीम यांचं सुद्धा आम्ही इथे आभार मानतोय. स्कोरिंगची भूमिका आम्हाला बजावलेल्या संपूर्ण आमचं स्कोरिंग कक्ष यांचं सुद्धा आम्ही आभार मानतोय. सर्व पंचांचं सुद्धा आम्ही इथे आभार मानतोय, कारण ही आभार मानण्याची वेळ इथे आले. सर्व व्हॉलेंटियर्सचं सुद्धा आम्ही इथे आभार मानतोय. या स्पर्धेला सर्व दानशूर दात्यानं खूप मोठं योगदान दिलं, त्या सर्वांचा आम्ही आभार मानतोय. मंडप व्यवस्थेमध्ये आम्हाला खूप मोठे योगदान देणार त्यांचं सुद्धा इथे आभार. थेट वळूया मैदानाकडे. चेंडू सीमा पार, 6 धावा. जोरदार टाळ्या. डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या. गो 6 रन. निश्चितच
त्यांची वयोमर्यादा आपण पाहिली तर 40 ते 45 वयोगटामध्ये, मात्र अजूनही त्यांचा फिटनेस पहा किती तगडा आहे. आणि आज क्रिकेटवर असलेले प्रचंड प्रेम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध नव्हे तर संपूर्ण भारत भ्रमण करत असतात आणि हीच गोट्या अंपायरची ओळख आहे. तर थेट वळूया आपण मैदानाकडे, जिथे विनय गवंडी चेंडू फेकेल, सामना करेल आणि देवस संघाची एकूण धावसंख्या 28 या धावसंख्येवर. चेंडू फेकण्यासाठी विनय तयार. पंचांकडे जोरदार अपील, पाहायचंय अंपायर सिग्नल ते कोणता येत नाही आणि तत्पूर्वी दोन पंच ते संपर्क साधतील. सी पाहायचे व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड, लेट्स सी. दोन पंच ते एकत्र आले, खूप मोठे योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून. अपील केली होती, अपील मध्ये उत्साह होता आणि निर्णय काय आमच्याकडे इशारा आहे ते केला जाईल. जिथे देवस संघ धाडसी संघनायक प्रथम फलंदाजी केल्या आणि गुणतालिकेवर धावसंख्या आपण या वेळेला पाहणार आहोत. धावसंख्या येते 28. तर कोणताही निर्णय ते येत नाही. पंच आपण म्हटली तर क्रिकेटची देवता आणि क्रिकेटची देवता म्हणून पंच ओळखले जातात आणि पंचाने दिलेला निर्णय हा कधी अंतिम असतो आणि तो निर्णय पंचांचा निर्णयाचा स्वीकार करणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. जी शिकवण आपल्याला क्रिकेटची देवता, जागतिक सुपरस्टार, भारतरत्न सचिन तेंडुलकर अख्ख्या जगाला दिली. जेव्हा पंचांचा निर्णयाच्या अगोदर सचिन तेंडुलकर मैदान सोडून जायचे, ही ओळख क्रिकेटमध्ये त्यांनी दाखवली. आणि गोलंदाज विनय गवंडी आणि स्टाईल डेड बॉल पा अनोखी अदा मैदानावर. गोट्या अंपायर प्रेक्षकांचं खूप खूप मनोरंजन केलं, एंटरटेनमेंट केलं, प्रेक्षकांची मनं जिंकली, आमच्या आयोजकांची मनं जिंकली, त्यांचं सुद्धा इथे आम्ही आभार मानतो. विनय गवंडी पुन्हा एकदा चेंडू फेकेल फलंदाजासाठी. हा चेंडू ताकदीचा वापर, यस इट डज. झेल घेण्याची संधी होती, मात्र झेल त्या सोडतोय आणि मिळालेल्या संधीचा सोनं करताना दोन फलंदाज. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये होता, आपण पाहिलं असेल. विनय गवंडीचे ते गोलंदाजी करतोय. धावसंख्या ती 29. प्रवास करतोय देवस संघ. विनोद वाघमारेने केलेली निराशा. मयूर वाघमारे बाद झाले, भालचंद्र वाघमारे आणि फलंदाज आपण यावेळेला पाहतोय मैदानावर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार विनोद वाघमारे फलंदाज संघनायक जो मैदानावर आहे. त्यानंतर भालचंद्र वाघमारे. मोठ्या खेळीची अपेक्षा विनोद वाघमारे. इज ऑन स्ट्राइक. या चेंडूवर कोणता फटका असेल? मोठ्या फटकेची अपेक्षा. पिकअप स्ट्रोक. एंगडीचे जोरदार टाळे गोट्या अंपायर साठी. गॉन फॉर रन्स. निश्चितच पोपट विसरला इथून. तर एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 10, 3 षटक समाप्त झाले. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या यावेळेला आपण पाहतोय आणि स्टेज एकूण धावा गुणतालिकेवर. तिसऱ्या षटकामध्ये विनय गवंडीने धावा दिल्या 13, एकूण धावसंख्या ती 33. तर 3 षटक समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवर आपण धावसंख्या पाहणार आहोत 33 या धावसंख्येवर. वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे, जेथे 4थं षटक प्रगतीपथावर आणि पळसपे संघाचं षटक घेऊन येत आहे. तो गोलंदाज या वेळेला ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय समोर धाडसी संघनायक विनोद वाघमारे मैदानावर आहे आणि यांच्याकडून खूप मोठ्या खेळीची अपेक्षा. तर वळूया आपण मैदानाकडे. खूप मोठ्या खेळीची अपेक्षा फलंदाजाकडून आणि तितक्याच मोठ्या खेळीची अपेक्षा यावेळी गोलंदाजाकडून. फलंदाज वर्चस्व दाखवणार का गोलंदाज वर्चस्व दाखवणार? मेगा फायनलचा सामना चॅम्पियन कोण ठरणार याच्यासाठी. तर निश्चित इथे पारितोषिक गोट्या अंपायर साठी उस्मान पटेल, स्टार खेळाडू रायगडचा टायगर यांच्याकडून गोट्या अंपायर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. गोट्या अंपायर असलेलं प्रचंड प्रेम. निश्चित मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, जिथे प्रयत्न केला जाईल फलंदाजाकडून. चेंडू ज्याच्या हातामध्ये दिलाय तर राहुल बैकर. हा चेंडू आणि फलंदाज येत्या झेलबाद आणि किन एक सफलता राहुल बैकर या गोलंदाजाला. धावसंख्या असताना 33 या धावसंख्येवर.
टेंगडीच्या तर फलंदाज ते बाद झाले. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 3 गडी बाद 33. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करताना देवसंघ धाडसी संघ नायक. क्रिकेट खूप ॲडव्हान्स होत चालले आणि जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर क्रिकेटचे सर्व गुण तुमच्यामध्ये असणं हे सर्वात गरजेचं आहे. क्रिकेटचा फुल फॉर्म आपण पाहिला. सी फॉर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, आय फॉर इंटेलिजंट, चाणक्यनीती, श्री फॉर संयम, ई फॉर एनर्जी उत्साह आणि टी फॉर टेम्परामेंट. क्रिकेट विषयी पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे आणि ते गुण दोन्ही संघाच्या संघनायकांना दोन्ही संघाच्या खेळाडूंना दाखवावे लागेल. कंबर कसावी लागेल, कसरत करावी लागेल, कसोटीला सामना जावं लागेल आणि दोन्ही संघाला जर चॅम्पियन बनायचं असेल तर उघड्या डोळ्याने स्वप्न पाहावे लागेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मेहनती करावी लागेल. गोलंदाज राहुल बैकरचा हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडूची फेकी होईपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करेल. आपण नाणेफेक जिंकल्यानंतर आपण प्रथम फलंदाजी घेतली आणि आपला फलंदाजीवर असलेला विश्वास यावेळी सार्थ ठरवेल का संघ नाही हा सुद्धा चर्चेचा विषय इथे बनणाऱ्या. तर मैदानाकडे आपण जाणार आहोत. विनोद वाघमारे जिथे स्ट्रायकर एंडला असेल. अद्याप एकूण सामना केला एका चेंडूचा एक मोठा फटका दाखवल्यानंतर देवस संघ धावपलकर वाटचाल करतोय 34 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. राहुल बैकर चेंडू फेकेल. सामना करेल विनोद वाघमारे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुटबॉलचा वापर केला होता. अंपायर सिग्नल वाईटचा कॉल. स्कोर मूव्स ऑन. तर गुणतालिकेवर धावसंख्या आपण पाहणार आहोत 35 या धावसंख्येवर. निश्चितच मैदानाकडे आपण जाणार आहोत. निश्चितच आपण पाहणार आहोत कोकण रेल्वे, मडगाव एक्सप्रेस आणि जी विश्वास भगत यांच्यावर असलेलं प्रेम पहा. नजराना यावेळी प्रवाशांना पाहायला मिळतोय. मेगा फायनलच्या सामन्याचा आनंद घेताना रेल्वे मधील बसलेले प्रवासी. राईट मोर द विकेट. मोठा फटका. चेंडू सीमारेषेकडे. दिस इज अ बिग सुरेख प्रयत्न. फलंदाज या वेळेला व्हॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल, अमेझिंग, स्पीचलेस. व्हॉट अ गुड कॅच. दॅट रिअली नाईस. फलंदाज विनोद वाघमारेच्या खेळीचा अंत. खूप मोठे योगदान त्यांचे सुद्धा आम्ही येथे आभार मानते. सर्व दानशूर दात्यांचे सुद्धा आम्ही येथे आभार मानते. विनोद वाघमारे येथे संघनायक बाद होते. मोठी कामगिरी दाखवू शकले नाही. आपल्या कामगिरीवर थोडेसे नाराज असेल पण सांघिक कामगिरी दाखवणं हे सुद्धा खूप गरजेचं असेल. एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत. धावसंख्या ती 35 या धावसंख्येवर जिथे प्रवास करणारे फलंदाजी करणारा देवसंघ. प्रभाकर पाटीलवर खूप मोठ्या फटक्यांची अपेक्षा. कारण शेवटचं षटक प्रत्येक चेंडूवर मोठा फटका घेणं हे खूप गरजेचं असेल आणि तो प्रयत्न का फलंदाजी करणारा फलंदाज प्रभाकर पाटील आणि सत्यवान वाघमारे दाखवतील का. प्रभाकर साठी हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वर आला नाही. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि डॉट बॉल. धावसंख्या ती एकूण धावसंख्या 35 धावा. डिजिटल स्पर्धेच्या आमच्या आयोजक जितेंद्र भगत साहेब, उपसरपंच उसरले खुर्दा. पहा किती ताकद या कोकण रेल्वेला थांबवले त्यांनी या सामन्याचा आनंद घेत असताना. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज या वेळेला बाद. निश्चितच डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या आमच्याकडून येते फरमाईश येते. तुमची अनोखी आता झाली पाहिजे डीजे. पहिलं समाप्त झाल्यानंतर गुणतालिका धावसंख्या ती 36 रन टू विन. तर दुसऱ्या सत्राकडे आम्ही निश्चितच जाणार आहोत. तर मी नरेंद्र भगत सरांना विनंती करेन, दीपक पाटील पळसपे यांना सुद्धा विनंती करेन. खूप मोठं योगदान समालोचकाच्या भूमिकेमध्ये सर्व स्कोररांचं सुद्धा मी आभार मानतोय. सर्व ज्या मान्यवरांना येत्या खूप मोठे योगदान दिलं त्यांचे सुद्धा इथे आम्ही आभार मानतोय.
तर नरेंद्र भगत सर एक व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता काही दिवसापूर्वी का कमी बॉल मध्ये सेंचुरी मारणारे खेळाडू ज्यामध्ये अझरनं शतक मारलं होतं 62 बॉलमध्ये, वीरेंद्र सेहवागनं शतक मारलं होतं 60 चेंडूमध्ये, जयसूर्याने शतक मारलं होतं 48 चेंडूमध्ये, पाकिस्तानच्या शाहिद अफरीनं शतक मारलं होतं 37 चेंडूमध्ये आणि एबी डिलर्सने शतक मारलं होतं 31 चेंडूमध्ये. मात्र महाभारतातील धृतराष्ट्रानं शतक मारलं होतं 2 चेंडूमध्ये. ज्यांना जोक समजला त्यांनी फॉरवर्ड करा आणि ज्यांना नाही समजला त्यांनी महाभारत बघा असा सुद्धा आम्ही मेसेज पाहिला होता. तर वळूया मेगा फायनल कडे. चॅम्पियन कोण बनणार यासाठी होणारी अतिशय गुणवत लढाई. तर नरेंद्र भगत सर यांच्याकडे आम्ही वळतोय. धन्यवाद सागर मांडवकर. एक चांगल्या प्रकारचा जोक आपण या ठिकाणी प्रेक्षकांच्यासाठी एंटरटेनमेंट या ठिकाणी आपण केले. आपण पाहतो शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द यांच्या वतीनं आयोजित सरपंच चषक 2017 पाचव्या रजनीतील अंतिम फेरीचा हा सामना मेगा फायनलचा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करत असताना आभाळ भरून आलो होतो. ही स्पर्धा सुरू झाली होती त्यावेळेस, मात्र आज या स्पर्धेला निरोप देत असताना डोळे भरून येतात. कारण एवढं देखणं आयोजन, डोळ्यांचं पारणं फेडणारं आयोजन आपण मागील 5 रजनीपासून या उसरली खुर्दच्या मैदानावर आपण एन्जॉय करतो. तर नक्कीच आमचे आयोजक या ठिकाणी सांगतात की या स्पर्धेचं एकूण पारितोषिक पहिल्या क्रमांकाचं 2 लाख रुपयाचं होतं. मात्र 5 दिवसाचा प्रवास पाहिला तर जवळपास 2 लाखाहून अधिक, जवळपास 2.5 लाखापर्यंत प्रेक्षकांनी या क्रीडा स्पर्धेचा मग प्रत्यक्ष या मैदानावरून आनंद लुटला. तर युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद ज्याने लुटला त्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांना धन्यवाद देण्याचा हा शेवटचा सत्र या टुर्नामेंटचा. या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित केलं हेमंत भगत आणि त्यांच्या सहकार्याने स्पर्धेमध्ये बोलू देण्याची आम्हाला संधी दिली सन्माननीय विश्वास भगत साहेब आणि गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आणि खूप धन्यवाद देतो. जे डीजे मास्टरने आमच्यासाठी अप्रतिम माईकचा सेटअप केला, आमचा आवाज प्रेक्षकांच्या पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे पोहोचवला, त्या डीजे मास्टरला देखील या ठिकाणावरून धन्यवाद. ज्या स्कोररने 5 रात्री या मैदानातील प्रत्येक गोष्टीवर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित केलं, स्टॅटिस्टिक अनालिसिस आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्या स्कोररला देखील या ठिकाणी विशेष धन्यवाद. तर वळूया आपण या स्पर्धेच्या शेवटच्या सत्राकडे. अतिशय अप्रतिम चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. तर मयूर वाघमारे आपली ओळख काय आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट मधली हे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतो. आपल्या भात्यातला सगळ्यात प्रभावी अस्त्र ज्याने मोठ्यात मोठा फलंदाज देखील प्रभावित होत असतो त्याच ब्लॉक होलच्या यॉर्कर चेंडूचा या ठिकाणी वापर करतो. तर आम्ही धन्यवाद देतो या ठिकाणी तमाम क्रिकेट रसिकांना ज्यांनी 5 दिवस या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली, स्पर्धा यशस्वी बनवली. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. पाहूया किती धावा जमवतो तो. 2 धावा गोट्या. अंपायर या ठिकाणी आपली वेगळी अदा स्पष्ट करत असताना याच गोट्या 2 धावा लेग बायच्या रूपाने, याला म्हणतात एक वेगळा अंदाज, याला म्हणतात क्रिकेट टेनिस मधला मैदानावरचा 8वा अजुबा. त्याचप्रमाणे या मैदानावर गोट्या अंपायर यांना विशेष आमंत्रण दिलं होतं. त्याचप्रमाणे दशरथ पाटील यांना देखील विशेष आमंत्रण होतं, ते नंदू भगत यांचं. आणि गोटे अंपायरांच्या आजच्या दिवसाचे स्पॉन्सर आपण पाहतो वसंत भोईर. तर चांगला चेंडू या ठिकाणी अतिशय अप्रतिम पेशाने गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा मित्र आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ही स्पर्धा. आणि पहा किती मोठा दुग्ध शर्करा आयोग आपण पाहतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये पनवेल रायगड मध्ये कामगार पक्षाचा अश्वमेध अतिशय जोराने उसळताना पाहिला होता. यावेळेस
दिल से दिल अटैच किया रे। धन्यवाद डीजे. तर आपण या ठिकाणी स्पर्धेच्या बद्दल बोलत होतो. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ही स्पर्धा पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा अश्वमेध दौडला होता आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की फायनल मध्ये खेळणारे दोन्ही संघ ज्यांची जर्सी लाल बावट्याचे लाल रंगाची जर्सी आहे आणि या लाल बावटा देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी फडकत असताना आपण एकूण या फायनलच्या सामन्यामध्ये खेळणारे 22 खेळाडू या ठिकाणी आपल्याला लाल जर्सीने आपण त्यांना या ठिकाणी पाहतो. तरी शेतकरी कामगार पक्षाचं नक्कीच या ठिकाणी ताकद समोर येतं. समोर विश्वास भगत साहेब यांच्या नेतृत्वाने थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डीप मध्ये चेंडू जातो. दुसरी धाव घेण्याचा मानस होता, धाडस दाखवता आला नाही कारण तेवढीच अचूक फिल्डिंग आणि अचूक फेकी आपण जय हनुमान क्रिकेट क्लब देवद्या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहतो. तर पहिल्या षटकाचा दीपक पाटील वाजवी खेळ संपतो 8 धावा स्कोर कार्डवर. एकूण जर आपण 36 धावांचा प्रवास करायचा, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, ताकदवर पळसपे क्रिकेट संघ आपण असं म्हटलं होतं. मात्र ज्या प्रकारचं कमिटमेंट केलं होतं देवत क्रिकेट संघाच्या कर्णधाराने त्या कमिटमेंटला 100% न्याय देत असताना, कारण फलंदाजी करत असताना अतिशय अप्रतिम तडाखेबंद खेळी साकारले होते देवत क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी आणि 36 धावा रोखण्याचं जे भीमकाय लक्ष्य आहे ते लक्ष्य या ठिकाणी थोपवण्यासाठी ज्या प्रकारची प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते ती खरोखरच या ठिकाणी वाखाणण्याजोगी असणार आहे. नवीन गोलंदाज यावेळेस वापरला जातो यशवंत वाघमारे याला. पाठीमागच्या सामन्यामध्ये याच मयूर वाघमारेला मार पडला होता. त्यानंतर यशवंत वाघमारे किती वेग आहे या गोलंदाजाकडे, किती अचूक व्हेरिएशन आहे. ओके तर नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक इंजुअर्ड होतो. आपण टॅबलेन मध्ये येऊन बसायचं आहे. स्प्रे आपल्याला दिला जाईल, फर्स्ट एड आपल्याला दिली जाईल, त्यानंतर आपण या ठिकाणी 12th मॅनची आपण जागा घ्यायची आहे. तर वळूया आपण मैदानाकडे. आपण देवत क्रिकेट संघाच्या ताकदीकडे पाहिलं होतं. जरी एवढा मोठ्या बॅनरचा दीपक पाटील संघ नसला तरी देखील या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या संघानं धूर चारली होती. कारण जो क्रिकेटच्या मैदानामध्ये जो अतिशय दर्जेदार खेळ करतो, मग तो मोठा असो किंवा छोटा असो, नावाला काही महत्व नाही, या ठिकाणी कामाला महत्व, आणि तो काम या ठिकाणी देवत क्रिकेट संघाने अतिशय चोख बजावलेला आहे. या ठिकाणी नवीन फलंदाज राजू ठाणगे विकेटवर पोहोचतो. तो नॉन स्ट्राइक एंडला संदीप महालकर उभा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस दिशा मात्र चेंडूची खराब. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा नियम क्रमांक 25 या ठिकाणी वापरला जातो. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या फुलते. एकूण धावा स्कोर कार्डवर आपण 9 पाहतो. 36 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रोग्रेसवर असताना दोन्हीकडून विजयश्रीला गवसणी घालण्यासाठी शर्तीचे पराकाष्ठाचे प्रयत्न केले जातात. पाहूया विजयश्री कोणाच्या गळ्यामध्ये विजयाचा हार या ठिकाणी घातला जातो हे पाहणं खरं औत्सुक्याचं या ठिकाणी ठरणार आहे. अतिशय अप्रतिम कमबॅक करतो या चेंडूच्या माध्यमातून. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ, त्याच प्रकारचं व्हेरिएशन यशवंत वाघमारे याच्याकडून पाहायला मिळतं. धावा येत नाहीत या ठिकाणी. पळसपे क्रिकेट संघाची सगळ्यात मोठी डोकेदुखी या ठिकाणी समोर येतं, कारण चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा मेतकूट या ठिकाणी जमत नाही, संयोग या ठिकाणी होत नाही, आणि ज्या ठिकाणी संयोग नसेल त्या ठिकाणी निष्पत्ती काहीच नसते. तर निष्पत्ती घडवून आणायची असेल तर संयोग या ठिकाणी घडणं खूप गरजेचं असेल. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. फलंदाज क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, चेंडू उचलतो, फेकतो.
डायरेक्ट एसट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला. या ठिकाणी सिंगल डबलने रोटेट केली जाते. टोटल या ठिकाणी आपण पाहतो 11 धावा, अजून देखील 15 चेंडू 25 धावा. दिल्ली दूर आहे परस्पर क्रिकेट संघासाठी, मात्र बचेंगे तो और भी लढेंगे. चेंडू विकेटवर तग धरून राजू ठाणगे अतिशय शांतपणे येणाऱ्या चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतो. तर यशवंत वाघमारे आपल्या षटकाचा पुढचा चेंडू हाताळतो. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न या ठिकाणी पुरता फसतो. सफल होतो फलंदाज. या ठिकाणी मोठं बक्षीस येतं. देवत क्रिकेट संघ जर ही सरपंच चषक 2017 ची ट्रॉफी उचलतो, म्हणजेच या स्पर्धेचा विजेता होतो, तर देवत विचुंबे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सन्मान्य संजयजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या जयनमान क्रिकेट संघ देवत संघाला देण्यात येईल. धन्यवाद संजयजी म्हात्रे साहेब. या ठिकाणी खेळाडूंचा हौसला अफजाई करण्यासाठी हा चेंडू दीपक खरोखरच मी म्हणेल एक सरदार ठरले असेल परस्पर क्रिकेट संघाला. मी म्हणेल परस्परने जेवढे संघ या स्पर्धेमध्ये देवत संघाच्या विरुद्ध खेळले त्या सर्व संघातील खेळाडूंना गुडलँड स्पॉट वरून चेंडू ऑफ स्टंप वरून टेक ऑफ करत फलंदाजाची अग्नि परीक्षा घेणं हे मी म्हणेल देवत क्रिकेट संघाच्या एकूण या स्पर्धेतील यशाचं गमक आहे असं या ठिकाणी आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करतो. कारण याच चेंडूने बऱ्याच फलंदाजांना या ठिकाणी अतिशय नाकी न आणलेला आहे. यावेळेस ब्लॉक होलचा वापर केला होता. चेंडू जातो ऑर्थोडॉक्स सिंगल या ठिकाणी अंकित केली जाते. या सिंगलच्या मदतीने एकूण स्कोर कार्ड वर आपण पाहतो 12 धावा. दुसऱ्या षटकाची सांगता होतं दीपक, पहिलं षटक 8 धावा. मी म्हटलं होतं यशवंत वाघमारे या गोलंदाजामध्ये गोलंदाजाच्या ची जी क्षमता आहे ती अतिशय ठासून भरलेली आहे. ज्या प्रकारच्या ठासणी बंदूक मध्ये बारूद भरला जातो त्याच प्रकारची क्षमता या गोलंदाजामध्ये ठासून भरलेली आहे आणि त्या क्षमतेचा वापर करतो. गोलंदाजीच्या माध्यमातून आक्रमण करतो आणि ते आक्रमण थोपवण्यासाठी या ठिकाणी परस्पर क्रिकेट संघ कुठेतरी कमी पडतं असं या ठिकाणी विकेटवरून संकेत येतात. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतो. स्कोर कार्ड वर 12 धावा, येणारे 12 चेंडू 24 ची आवश्यकता. आणि मायक्रोफोन वर येतील कॉमेंटेटर यावेळेस दीपक पाटील. यस, धन्यवाद नरेंद्र भगत सर. अतिशय जबरदस्त लढत आपण पाहतोय. या ठिकाणी देवत संघ हार मानण्यास तयार नाहीये असं चित्र यावेळी मैदानामध्ये. पळसपे संघाच्या दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणण्याचं काम यशवंत वाघमारे आणि मयूर वाघमारे या दोन्ही गोलंदाजांनी केलंय. मदन गणपत गोवारी अध्यक्ष कराडी महाराष्ट्र यांचं नरेंद्र भगत आमचे समालोचक यांच्यासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद साहेब. तर यावेळेस मात्र राजू ठाणगेचा हा चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक उत्तुंग षटकार. थँक्यू डीजा. तर या षटकाराच्या मदतीने आता मात्र मगाच पासून पळसपे संघाच्या गोट्यामध्ये एक शांतता पसरली होती. आता थोडस हास्य पाहायला मिळतंय. 18 धावांवर पोहोचलाय. पाहायला गेलं या लढत कोण जिंकणार याच्यापेक्षा प्रेक्षकांना उत्कंठा लागले. कोण घेणार मॅन ऑफ द सिरीजच्या भूमिकेमध्ये असणारी 2 व्हीलर बाईक याकडे मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागल्या. यावेळेस सागर पाटीलचा हा पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय. राजू ठाणगे सारखा फलंदाज क्रीजवर असताना पळसपे संघाला चिंता करण्याचं काम नाहीये. कारण 2 दिग्गज फलंदाज यावेळी मैदानामध्ये उभे आहेत. संदीप महालकर असेल किंवा राजू ठाणगे 2 दिग्गज फलंदाज असताना नक्कीच हा सामना विजयाच्या दृष्टिकोनातून नक्कीच पावलं टाकली जातील. येणारे 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. पळसपे संघाने सामना जिंकला. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये.
सुपर सुपर जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत गोट्या अंपायर साठी. प्रेक्षकांचं मनोरंजन इतक्या रात्रीमध्ये सुद्धा करतात. 3 वाजलेत रात्रीचे. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे विजेतेपद पटकावण्यासाठी पळसपे संघाला. पळसपे संघानं हा सामना जिंकला तर तृतीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरेल तो तळोजा संघ. परंतु यावेळी मात्र संदीप मालकर हार मानण्यास तयार नाहीये. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज होती. प्रेक्षकांना प्रश्न पडला होता देवत संघ एक मोठा उलटफेर करणार का, परंतु संदीप महालकर आणि राजूच्या मनात वेगळंच होतं. तब्बल 3 षटकार. सुरेख फलंदाजी यावेळी मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकेरी धावेच्या मदतीनं आता मात्र धावफलकावर 32 धावा लागल्यात. कोण जिंकणार बाईक पाहायला गेलं तर नक्कीच 7 चेंडू आणि गरज आहे आता मात्र 4 धावांची. मॅन ऑफ द सिरीजच्या भूमिकेमध्ये असणारी एसकेएमचे प्रोप्रायटर सन्माननीय सागरजी कोण साहेब यांच्याकडून दिली जाणारी बाईक कोणाला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. कारण पाहायला गेले तर बरेचसे खेळाडू या रेसमध्ये आहेत. रेसमध्ये बरेचसे खेळाडू मिळणार का भाताण संघाच्या प्रवीण भोईरला, का या ठिकाणी मिळणार संदीप महालकरला. उस्मान पटेलचं तगडं आव्हान आहे. अशा वेळी देवत संघाचा मयूर वाघमारे या 2 व्हीलरवर आपलं नाव कोरणार का हे प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत. परंतु याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळात मिळणार आहे. परंतु यावेळी मात्र पळसपे संघाला सामना जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावांची. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. नाणेफेक देवत संघानं 6 चेंडूंमध्ये 4 धावा येणं हे गरजेचं असणार आहे. या कंपल्सरी 4 धावा कराव्या लागणार आहेत. जर सामना बरोबरीत सुटला तर नाणेफेक ज्या संघाच्या बाजूने लागला असेल त्या संघाच्या बाजूने विजय दिला जाईल. अतिशय चुरशीची लढत आपण पाहतात. सुरेख षटक टाकलं होतं मयूर वाघमारेनं, त्यानंतर यशवंत वाघमारेनं. असं वाटलं होतं 4 धावा देताना पळसपे संघाला या ठिकाणी पराभवाला सामोरं जातोय की काय, परंतु अशातच या ठिकाणी डाव सावरला. सागर पाटीलच्या गोलंदाजीवर तब्बल 20 धावा ठोकल्या गेल्या आणि आता मात्र आव्हान पळसपे संघासाठी सोपं आहे. येणारा शेवटचा प्रभाकर पाटीलचं हे षटक, या षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. विजेतेपद पटकावण्यासाठी 2 लाख रुपयांची शृंखला. 2 लाख रुपये घेण्यासाठी 4 धावांची गरज आहे. यावेळी दरम्यान सीमारेषेजवळ हा चौकार येतोय आणि पळसपे संघ या ठिकाणी जल्लोष करतोय. सरपंच चषक 2017चा विजेतेपद पटकावलंय. सर्वाधिक मोठी शृंखला पळसपे संघानं या वर्षीची सर्वात मोठी शृंखला आपल्या खिशामध्ये घातली आहे. त्याबद्दल नक्कीच या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. ते पळसपे मोर्या पळसपे संघाचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर देवत संघाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. उपविजेतेपद पटकावलं. तब्बल 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य असा ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरणाऱ्या तो उस्मान पटेलचा तळोजा संघ, तर चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावं लागणाऱ्या चंद्रकांत भोईरच्या भाताण संघाला. तर असे असणार आहेत मानकरी. नक्कीच सर्व या ठिकाणी आयोजकांचं मी नक्कीच या ठिकाणी आभार मानेन. आम्हाला या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये विश्वास भगत साहेब असतील, त्याचबरोबर हरेश्वर भगत साहेब असतील, नंदू भगत आणि हेमंत भगत आणि इतर सर्व सहकार्याने मला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची जी संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभार मानतोय. डीजेला विनंती असेल चॅम्पियन. तर चॅम्पियन बनलेल्या संघांसाठी आपण धमाल जल्लोष इथे साजरा करू शकाल. डीजे मास्टर, यस कंटिन्यू.